माझ्या एका क्लायंटला एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हेल्थ इन्शुरन्सची चुकीची पॉलिसी दिली गेली आणि आम्ही ती फ्री लूक पिरियडमध्ये कशी कॅन्सल केली ऐकायचं तुम्हाला. माझ्या एका क्लायंटने हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली ऑनलाईन. ऑनलाईन पॉलिसी का होते? काहीतरी डिस्काउंट मिळतो, राईट. पण त्यांनी सगळी हिस्ट्री त्यांची सांगितली आणि त्या हिस्ट्रीमध्ये एक पर्टिक्युलर रोग त्यांचा जो होता तो ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह जो होता त्याला कळला नाही आणि तो रोग त्यांनी नमूद न करताच त्यांना पॉलिसी देऊन टाकली. जेव्हा ती पॉलिसी आमच्याकडे आली गायडन्ससाठी, मार्गदर्शनासाठी, तेव्हा पॉलिसी बारकाईने जेव्हा चेक केली आणि मी त्यांना फोन करून विचारलं की सर तुम्हाला हा पर्टिक्युलर रोग तुम्ही डिटेक्ट झाला आहे, तुम्हाला आहे ऑलरेडी, तो तुम्ही नमूद केला नाही आहे पॉलिसीमध्ये, तर तुम्हाला पॉलिसी मिळाली, चुकीची पॉलिसी मिळाली. त्यांनी मला तर रेकॉर्डिंग ऐकवलं. त्यांनी पूर्णपणे स्वतः त्या पॉलिसीबद्दल स्वतःच्या प्री एक्झिस्टिंग डिझीजबद्दल सांगितलं होतं. पण ऑनलाईनच्या एक्झिक्युटिव्हला न कळल्यामुळे त्याने तो रोग नमूद न करता पॉलिसी त्यांना दिली. ती पॉलिसी आम्ही 30 डेजचा फ्री लूक पिरियड असतो, त्या फ्री लूक पिरियडमध्ये तुम्ही पॉलिसी कॅन्सल करू शकतात आणि तुमचं डिडक्शन कमीत कमी होतं. तर आम्ही त्या पद्धतीने ॲप्लाय केलं आणि ती पॉलिसी कॅन्सल करून पूर्णपणे रिफंड मिळवला. थोडंसं डिडक्शन होतं एवढाच, पण क्लायंटला खूप मोठा याचा फायदा झाला, कारण नाहीतर पुढचे सगळे क्लेम रिजेक्ट झाले असते आणि पॉलिसी कॅन्सल झाली असते. यासारख्या अनेक गोष्टींबद्दल तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर आम्हाला फॉलो करा.